नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, तो म्हणजे इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। त्याच्या अंतर्गत जर पाहिलं तर रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996च्या कलम 22 मध्ये वयाची जर 60 वर्षे पूर्ण झालेल्या महामंडळातील किंवा त्यांच्या जे काही मंडळ असेल त्याच्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे। याबाबत जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगानं जे काही संदर्भाधित शासन निर्णय आहे तो 28 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे मंडळामधील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगानुसार 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यात मान्यता दिलेली आहे। याच शासन निर्णयातील परिच्छेद 4 घ मध्ये जे काही नमूद करण्यात येणारी बाब होती त्याच्यामध्ये सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत जी काही करण्यात आलेली होती त्याच अनुषंगानं याच्यामध्ये आता SOP तयार करण्यात आलेली आहे। म्हणजे मंडळामध्ये जे काही नोंदणीत बांधकाम लागू करण्यासाठी निवृत्ती वेतन योजनेबद्दल सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याची शासनाच्या बाब विचाराधीन होती। तर आज दिनांक 19 जून 2025 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि GR निर्गमित करून ह्याच्यामध्ये जी माहिती आहे ती सविस्तर सांगण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनाचा सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। त्यास अनुसरून मंडळातील जे काही नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजे SOP पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेली आहे। तर जे लाभ घेण्यासाठी जर बांधकाम कामगाराचा ह्यांना जर लाभ घ्यायचा असेल निवृत्ती वेतनाचा तर त्यांची पात्रता काय असणार आहे। पात्रतासाठी एकतर वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती पाहिजे आणि ती मंडळाकडे सलग किमान 10 वर्षे नोंदीत असलेली बांधकाम कामगार असायला हवे। योजनेअंतर्गत पात्र राहणार आहेत सर्व जे कोणी असे असणार आहेत ते, तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी निवृत्ती वेतनासाठी पात्र असणार आहेत। म्हणजे एकाच घरातील 2 व्यक्ती जरी असतील तर ते स्वतंत्र लाभ घेता येणार आहेत। एक तर 60 वर्षे पूर्ण झालेले पाहिजेत आणि सलग किमान 10 वर्षे नोंदणी असलेली पाहिजे त्यांची। त्यानंतर पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संबंधित कामगारांचं पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहिले। समजा जर पती असेल कामगार आणि त्याची जर मृत्यू झाला तर त्याची पत्नी त्याच्यासाठी पात्र राहील, किंवा पत्नी बांधकाम कामगार असेल तिचा मृत्यू झाला तर तिचा जो काही पती असेल तो नंतर त्याचा निवृत्ती वेतनाकरता पात्र असणार आहे। परंतु पती व पत्नी हे दोघं जरी कामगार असले आणि एकाचा मृत्यू झाला, समजा दोघंही कामगार आहेत, त्याच्यानंतर पतीचा जर मृत्यू झाला तर पत्नी तर ऑलरेडी कामगार आहे, तिचं निवृत्ती वेतन मिळणार आहे, पण पती मयत झाला म्हणून तिचा सुद्धा लाभ तिला मिळणार नाही। जर दोघंही एकाच घरातील जर असतील तर त्यांना फक्त कुठलाही एकच लाभ पात्र असणार आहे, म्हणजे दुबार लाभ त्याला जाणार नाही आहे। अशा पद्धतीचा एक त्याच्यामध्ये निर्णय आहे। त्यानंतर जर पाहिलं तर केंद्र शासनाचा जो काही आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत जर लाभ घेत असेल तर ते बांधकाम कामगार सुद्धा निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आता हे निवृत्ती वेतनाचे निकष काय असणार आहेत, तर त्याला निवृत्ती वेतन कोणत्या बेसवर किती दिलं जाणार आहे। मंडळाकडे जे काही नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळामधील नोंदीत जे काही कालावधी आहे, म्हणजे किती वर्षापासून त्यांची नोंदणी आहे याच्यानुसार त्यांना तो कालावधीनुसार त्यांचं निवृत्ती वेतन अदा केलं जाणार आहे। तर ते कसं केलं जाणार आहे, समजा जर एखादा व्यक्ती जर बांधकाम कामगार हा सतत 10 वर्षे त्यांच्याकडे नोंदीत बांधकाम आहे तर त्यांना 50% म्हणजे 6,000 रुपये दरवर्षी मिळणारं मानधन असणार आहे। जर तीच व्यक्ती 15 वर्षे नोंदणी सलग असेल त्यांच्याकडे तर त्याला 75% म्हणजे एकूण 9,000 रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे। आणि ती जर व्यक्ती सलग 20 वर्षे जर त्यांच्याकडे नोंदीत बांधकामगार असेल तर त्यांना 100% म्हणजेच 12,000 रुपये वार्षिक अनुदान इतकं दिलं जाणार आहे। त्यानंतर मंडळाकडे जे काही जमा होणारे बांधकाम कामगाराचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याच्या योजनेअंतर्गत जे काही कमी अथवा जास्त वाढ करणे हे अटी शर्तीच्या राहून त्यांच्या मंडळाच्या मान्यतेनुसार सविस्तर शासन स्तरावरती मान्यता देण्यात येणार आहे। आता हा लाभ घ्यायचा कसा, जर तुम्ही 60 वर्षाचे असाल आणि संपूर्ण ह्या पात्रता अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ घ्यायचा कसा आहे। सदर योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असणार आहेत कामगार असणार आहेत ते डायरेक्टली एकतर
जे काही त्याचा अर्जाचा अर्ज असेल किंवा डायरेक्टली BOC या ह्याच्यावरती BOCW जी काही वेबसाईट आहे www.mahabocw.in या संकेतस्थळावर जाऊन जे काही अर्जाचा नमुना आहे निवृत्ती वेतनाचा तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो अर्ज जे काही असेल तर संबंधित तुमच्या जिल्ह्याचा जो काही सुविधा केंद्र असेल तुमचं त्या ठिकाणी तिथं प्रभारी कार्यकारी जे असतील त्यांच्याकडे तुम्हाला तो अर्ज द्यायचा आहे. अर्जासोबत तुम्हाला काय काय जोडायचं आहे? पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड तुमच्या स्वतःच्या सही म्हणजे साक्षांकित करून तुम्हाला ते जोडायचं आहे. जन्मतारखेचा पुरावा एक जोडायचा आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही जन्मदाखला देऊ शकता किंवा तुमचं जे काही शाळा सोडलेला दाखला म्हणजे TC हे तुम्हाला एक स्वतःची सेल्फ अटेस्टेड करून ते द्यायचं आहे आणि तुमचं बँक पासबुक तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. जे काही मग हे दिल्यानंतर जे काही प्रभारी असतील ते संपूर्ण अर्जाची छाननी करून निवृत्ती शिफारस प्रमाणपत्र हे तयार करून मंडळ मुख्यालयास मान्यतेसाठी सादर करणार आहेत. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर नोंदणी तुमची नूतनीकरण कालावधी असेल तर संपूर्ण ते वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र हे घेणार आहेत. त्याचंसुद्धा प्रपत्र कसं आहे ते आपण ह्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते PDF देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते पण आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर निवृत्ती प्रमाणपत्र हे निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रसुद्धा केलं जाणार आहे आणि अशा पद्धतीनं तुमचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला जर तुम्ही या संपूर्ण शर्ती अटी पात्र करत असाल तर तुम्हाला निवृत्ती वेतन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा पात्र असू शकता. अशा पद्धतीचा एक छोटीशी ही माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.